सदर लेखनाचं मला असं वाटतं, की खूप महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे, की आपला हात लिहिता राहतो आणि आपला हात लिहिता राहणं, हे मला असं वाटतं सगळ्या दृष्टीने मला अतिशय महत्वाचं वाटतं. तर जसे कौतुक करणारी लोकं आपल्या आसपास असतात किंवा असायला हवी, तशी आपल्याला ओरडणारी, आपल्या चुका दाखवणारी माणसं आपल्याला आपल्या आयुष्यात लागतात. तेव्हाच आपण प्रगती करू शकतो आणि पुढचा प्रवास करू शकतो. नमस्कार रसिक सारस्वतांनो. सर्जनशील शब्दवेल साहित्य मंच पनवेलद्वारा आयोजित जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने शब्दांच्या अंतर्मनातून पुस्तकांशी बोलूया या साहित्य संवाद भाग 1 मध्ये मी शीतल राऊत आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आहे. आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आजच्या या पहिल्या भागाच्या हवं तर उद्घाटक म्हणून म्हणूया, आपल्याला लाभलेल्या एक प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या प्रतिभा संपन्न शब्दवेलच्या लाडक्या ज्येष्ठ सल्लागार आदरणीय प्रतिभाताई आज आपल्या सोबत भेटीला आल्या आहेत आणि त्यांच्यासोबत आपण पुस्तकांवर बोलूया या विषयावर छान गप्पा मारूया. खरं तर आमचंही अहोभाग्य, कारण इतक्या वर्षापासून जवळपास 5 ते 6 वर्षापासून शब्दवेलचा हा प्रवास निरंतर सुरू आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण शब्दवेलचे सर्वसर्वा आदरणीय प्रवीणदादा बोपुलकर, सचिव अश्विनीताई अतकरे, नरेंद्रदादा इंगळकर, विलासदादा पुंडले, रंजनाताई कराळे, ज्येष्ठ सल्लागार आबासाहेब कडू, ज्येष्ठ सल्लागार अरुण म्हात्रे सर, आदरणीय अरुण म्हात्रे सरांचा सुद्धा मी इथे उल्लेख करू इच्छिते. नायगावकर सर यांच्या सर्वांच्या आणि शब्दवेलची संपूर्ण टीम, जिल्हा कार्यकारिणी सोनवणे दादा असो की बाकी सगळी टीम ही शब्दवेलच्या सर्व कार्यक्रमांमध्ये अगदी मनापासून आपले प्रयत्न होतच असते आणि त्या प्रयत्नातून आम्ही छोटे-छोटे कार्यक्रम आपल्या समोर सादर करतो. जसे आतापर्यंत गोष्टी झाला, सखी संवाद झाला, श्रावण सरी झाला, गझल मुशायरा झालेत, काव्य मैफिली झाल्यात आणि या सर्वांचा प्रवास जो इथपर्यंत आला आहोत, तर खरंच खूप छान वाटतोय आणि त्या सर्वांसाठी आम्हाला अतिशय सुंदर स्वभावाच्या ताई म्हणजे आम्हाला काय म्हणावं, आमच्या अगदी फॅमिली मेंबर सारख्या, आमच्या मोठ्या ताईसारख्या अतिशय सुंदर लिखाण करणाऱ्या प्रतिभावंत ताई, आदरणीय प्रतिभाताई आमच्या सोबत आहेत. तर ताई, तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या पुस्तकांवर बोलूया सखी संवाद या साहित्य संवाद या कार्यक्रमामध्ये मी शब्दवेल तर्फे आपले मनःपूर्वक स्वागत करते आहे. आणि ताई, त्या निमित्ताने आपण इथे आहोत, तर मला वाटतं की आपण थोडंसं आपल्याला मार्गदर्शनपर बोलूया, उद्घाटनपर बोलूया आणि मग आपल्या प्रश्नावलीला सुरुवात करूया. नमस्कार शीतल आणि सगळेच माझे मित्रमैत्रिणी जे आज FB लाईव्ह पाहतायत. साहित्य संवाद हा मला नावच खूप आवडलं, की साहित्य हा विषय घेऊन आपण एकमेकांशी संवाद साधणार आहोत. आणि शब्दवेलची वेल अशी जी गगनाकडे आता चाललेली आहे, ते अगदी त्याच्या मुळापासून बघण्याचा योग माझ्या नशिबात होता आणि तो मी पाहिलेला आहे. आणि आपण सर्वच जण, तू सगळ्यांची नावं घेतली, मी परत ती घेत नाही, पण या सगळ्यांच्या सहयोगामुळे आज शब्दवेल बहरत आहे आणि असेच नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवत जा. आज मी या साहित्य संवाद कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असे जाहीर करते आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. नक्कीच ताई. ताई, काय म्हणावं, म्हणजे मला असं वाटते सुरुवात ही तुमच्या ओळींनी व्हावी, कारण ते अगदीच योग्य राहील आणि खूप छान म्हणजे मनाला स्पर्शून घेणाऱ्या अशा ओळी इथे मी वाचते आहेत. आदरणीय प्रतिभाताईंच्या ओळी आहेत. लिहित नाही तेव्हा तेव्हा वाचत असते. लिहित नाही तेव्हा तेव्हा वाचत असते. वाचत नाही तेव्हा तेव्हा लिहित असते.
लिहित नाही तेव्हा तेव्हा वाचत असते, वाचत नाही तेव्हा तेव्हा लिहित असते. तरी कळेना मनात माझ्या अडगळी परी, किती नकोसे रोजच काही साठत असते, रोजच काही साठत असते. ताई, काय किती सुंदर ओळी म्हणाव्या आणि मला असं वाटतं त्यात साठलेल्या ओळी, त्यात साठलेल्या भावना आपण इथे व्यक्त कराव्यात. मी प्रश्नावलीला सुरुवात करते आणि पहिला प्रश्न म्हणजे या प्रश्नाने सुरुवात करते खरं तर, की पुस्तक स्वरूपात आपलं लिखाण प्रकाशित व्हावं. म्हणजे तुम्ही कित्येक दिवसापासून लिहितात. तुमचा लिखाणाचा प्रवास सुरू झाला असेल आणि छोट्या-छोट्या भावना तुमच्या मनात उमलत गेल्या असतील आणि असंही वाटलं असेल, की पुस्तक स्वरूपात आपलं लिखाण प्रकाशित व्हावं, अशी प्रेरणा सर्वप्रथम आपल्याला कोठून मिळाली? हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खूप छान. आपल्या कोणत्याही गोष्टीची सुरुवात कुठून तरी होते. त्याप्रमाणे जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा लिहित होते. मग नंतर लग्न झाल्यावर थोडंफार आपलं परत सगळा वेग थंडावतो आपल्या इतर सर्व प्रकारच्या कामांचा. तसा साहित्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. त्याच्यानंतर मी एका कविता स्पर्धेत भाग घेतला आणि त्या स्पर्धेत मला पहिलं पारितोषिक मिळालं. शंकर वैद्य सरांच्या हस्ते मला ते पारितोषिक मिळालं आणि तेव्हा सर म्हणाले, की "खूप छान लिहिते आहेस, लिहित राहा." आणि मग अशा तऱ्हेने जेव्हा आपला प्रवास सुरू झाला, तर अधून-मधून मी लिहित होते. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे माझ्या सासू-सासऱ्यांकडे खूप त्यांचे मित्र-मैत्रिणी यायचे. वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या घरात गेट टुगेदर चालायचे, नातेवाईकांचे गेट टुगेदर असायचे. तर त्या निमित्ताने मी त्यांच्यावरच्या कविता म्हणजे तयार करायची आणि सगळ्यांना ऐकवायची आणि सगळ्यांची दाद मिळवायची. अ, दरम्यान माझे सासरे अचानक आजारी पडले आणि त्यांना असं वाटलं की आता आपलं काही खरं नाही आणि मग त्यांनी प्रेमाने मला सांगितलं की प्रतिभा इतकी छान तू कविता लिहितेस तर तुझं एक पुस्तक माझ्या समोर यावं असे माझी इच्छा आहे. आणि मग त्या पुस्तकाच्या निमित्ताने मी दरम्यान मला अनेक कार्यक्रमामध्ये मी छोट्या-मोठ्या भाग घ्यायला सुरुवात केली होती आणि तू आत्ताच उल्लेख केला अरुण म्हात्रे सरांचा. तर त्यांनी पण मला सांगितलं, की आपण तुझं करूया पुस्तक आणि त्यांनी मला सांगितलं, की आपण शंकर वैद्य सरांच्या हस्ते त्याचं प्रकाशन करूया. तर मी थोडंसं असं विचार करत होते, की करूया की नको करूया किंवा ते काय म्हणतील. पण त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी वैद्य सरांकडे गेले आणि त्यांनीही प्रकाशनाला हो म्हटलं. माझ्या पुस्तकाची प्रस्तावना कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी दिलेली आहे. त्यांच्याकडे पण मी अशीच गेले आणि ते क्या बात म्हणाले, है! की क्या बात है! हां, ते त्यांची माझी अजिबातच ओळख नव्हती. खरं तर मी कविता लिहित होते, पण फार कविता वाचत नव्हते, असा तो काळ होता. तर मी त्यांना म्हटलं, "असं-असं माझं पुस्तक मला प्रकाशित करायचंय, तर आपण प्रस्तावना द्याल का?" तर त्यांनी ते बाळ हातामध्ये घेतलं आणि मला म्हणाल्या, की एक माझ्या आईची कविता होती, आईवर लिहिलेली आणि ते म्हणाले, की "ही वाचून दाखव." आणि मी ती कविता ज्या तऱ्हेने वाचली किंवा ते जे भाव सगळे कवितेतले माझ्या वाचनामध्ये व्यक्त झाले असतील, ते त्यांना आवडले आणि त्यांनी त्याला प्रस्तावना दिली. कार्यक्रमाला वैद्य सर तर होतेच, परंतु पाडगावकर सर सुद्धा अगदी प्रेक्षकांमध्ये येऊन बसलेले होते त्या दिवशी त्या कार्यक्रमासाठी. नायगावकर सर माझ्या वतीने बोलले. इतका सुंदर असा तो सोहळा झाला आणि मला त्या कार्यक्रमाचं मुद्दाम आवर्जून एक गंमत सांगायला आवडेल, की आम्ही आदल्या दिवशी मी आणि माझे मिस्टर तो हॉल बघायला गेलो होतो. तर त्या हॉलमध्ये त्यांनी काहीतरी 2-3च लाईनीमध्ये खुर्च्या मांडल्या होत्या. म्हणजे 21-25 खुर्च्या मांडल्या होत्या. तर मी त्यांना सांगितलं, "अहो, माझ्या पुस्तकाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही इतक्याच कशा खुर्च्या मांडल्या? तर तुम्ही चांगल्या 200 तरी खुर्च्या मांडा. खूप लोकं येतील." तर ते म्हणाले, "मॅडम, कवितेच्या कार्यक्रमाला कोणी येत नसतं. प्रकाशनाला तर कोणीच येत नसतं." तर मी खूप अशी नर्व्हस झाले होते आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी मी त्या कार्यक्रमासाठी आम्ही त्या सभागृहात गेलो, तेव्हा कंटिन्युअसली ती माणसं खुर्च्या लावत होती आणि सगळ्या खुर्च्या भरून त्या कार्यक्रमासाठी चारी बाजूनी माणसं उभी होती. तेव्हा मला असं वाटलं, की अरे बापरे! माझ्या कार्यक्रमासाठी इतकी माणसं आली.
आणि तो कार्यक्रम संपल्यावर मला अरुण म्हात्रे म्हटले की प्रतिभा, तुझ्या कार्यक्रमासाठी लोक आलेले नव्हते, तर हे सगळी माणसं शंकर वैद्य सरांना ऐकायला म्हणून आलेली होती. तर असा एक काळ होता की क्या बात प्रकाशनाला है! जेव्हा प्रकाशनाला आणि आपले काही गैरसमज असतात तेही या निमित्ताने दूर होतात, की मोठे मोठे दिग्गज लेखक साहित्यिक समोर येऊन बसले होते. तर शंकर वैद्य सरांचं भाषण ऐकायला, तिथे कवितेवर काय बोलतायत, नवीन कवयित्री कसं लिहितीये, कसे त्याचे विश्लेषण, हे पाहण्यासाठी लोक येत होते त्या काळामध्ये. असा तो काळ होता, भरभराटीचा काळ होता, असं मला सांगायला आवडेल. क्या बात है! खरं तर खरंच म्हणावं लागेल, की माणसं ही आपल्या कर्तृत्वाने मोठी होतात. म्हणजे नावानी मोठी होत नाही, तर ती आपल्या कर्तृत्वाने मोठी होतात. आपण आदरणीय शंकर वैद्य सरांचं इथे उदाहरण दिलंत. पाडगावकर सरांचं उदाहरण दिलंत आणि मी म्हणेल, की तुम्ही खरंच धन्य आहात ताई, की इतक्या दिग्गज लोकांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं आणि त्यातून अर्थातच जसं आम्हाला तुमचं मार्गदर्शन मिळतं आणि खूप छान वाटतं. तसंच अ, 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 वैद्य सरांचं, पाडगावकर सरांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं आणि तुमच्या सासूबाईंच्या प्रेरणेने तुमचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. खरंच कुटुंबाचा आपल्याला आधार हा खूप महत्वाचा असतो. आणि इथे सांगायला आवडेल, की आपल्यासोबत इथे लाईव्ह आहेत शब्दवेल सर्जनशील शब्दवेलचे अध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा बोकुलकर, सचिव अश्विनीताई अतकरे आणि माधवी मोतलिंग पण आपल्या सोबत आहे. सुलभाताई गोगावलेकर आहेत. प्रवीणदादा म्हणतायत, की अतिशय सुंदर सुरुवात झाली आहे ताई आणि खूप अभ्यासपूर्ण आपलं वाचन आणि सगळ्या गोष्टी आहेत. कृष्णानंद राऊत आपल्यासोबत आहेत. यश इंगळे आहेत. अशी बरीचशी मंडळी आपल्यासोबत आहेत. मी सर्वांचे धन्यवाद मानते या व्यासपीठावरून आणि हा पुढला प्रवास आपण असाच सुरू ठेवूया. आणि मला असं वाटतं माझ्यापेक्षा ताईंना ऐकायला सर्वच आतुरलेले असतील. तर दुसरा प्रश्न असा आहे, की कवितेवरून इतर इतर साहित्य प्रकाराकडे आपण कसे वळलात? तर बहुतेक साहित्यिकांची सुरुवात ही कवितेपासून होते, कारण तो एक अल्पाक्षरी प्रकार असतो. प्रेमात पडल्यावर लोक कविता लिहितात, अस्वस्थतेमध्ये कविता लिहितात, दुःखात लोक कविता लिहितात आणि साहित्याचे इतर प्रकार आपल्याला वेळ देऊन अभ्यासपूर्ण लिहावे लागतात. तर कवितेला तसा वेळ द्यावा लागत नाही, आपोआप आतून त्या फुलत असतात. तर एका कार्यक्रमा म्हणजे मी तेव्हा अगदी नव्यानेच लिहित होते आणि मी माझी कविता एका कविता स्पर्धेसाठी घेऊन जात होते. तर चेंबूरवरून मी 8 नंबरची एक बस पकडली आणि सायनला माझी एक मैत्रीण त्या बसमध्ये चढली. तर तिला मी म्हटलं, की "अगं कुठे चालली आहेस?" तर ती म्हटली, "मी एका कार्यक्रमाला चालली आहे." तर मी म्हटलं, की "एका स्पर्धेसाठी मी ही कविता नेऊन देत आहे प्रत्यक्ष." त्यांनी सांगितलं होतं, की "ही कविता आम्हाला प्रत्यक्ष आणून द्यावी." म्हणून मी ती कविता घेऊन चाललेली होती. तर ती म्हणाली, की "अगं अजून वेळ आहे त्या स्पर्धेमध्ये कविता पाठवायला. अजून 15-20 दिवस आहे. तर माझ्यासोबत तू एका कार्यक्रमाला चल ना." तर ज्या बसमध्ये आम्ही होतो, तर मध्ये परेल लागलं आणि तिथे वृत्तपत्र लेखक संघाचं कार्यालय होतं आणि तिथे एक कार्यक्रम होता. तो पाहण्यासाठी ती जात होती. तर मग तिने मला उतरवलं तिथे तिच्यासोबत आणि आम्ही त्या कार्यक्रमासाठी गेलो. तर त्या कार्यक्रमासाठी असं झालं, की सगळेजण तिथे नेहमी येणारे असावेत. मी कोणीतरी नवीन होते म्हणून ते आयोजक माझ्याशी बोलायला आले, की तुम्ही कोण, काय करता वगैरे वगैरे. मग मी म्हटलं, की मी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र शिकवते. अशा आमच्या थोड्याफार गप्पा झाल्या आणि खूप वेळ झाला तरी कोणी ते पाहुणे आले नाही आणि म्हणून तो कार्यक्रमाला उशीर होत होता. आणि मग त्यातले एक आयोजक माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, की मॅडम एक प्रॉब्लेम झालेला आहे, की आपल्या कार्यक्रमाचे जे पाहुणे होते, ते आज आलेले नाहीयेत. तर तुम्ही आजचे पाहुणे व्हाल का? तर माझी मुलगी लहान होती, मला घरी यायची घाई होती आणि ती कविता सुपूर्द करून मी लगेच परतणार होते. आता कार्यक्रम म्हटल्यावर 1-2 तास जातातच ना. तर मी थोडंसं नाही-नाही म्हणत होते. ते म्हणाले, की नाही सगळेच मग ओळखीचे लोकं आहेत, तुम्हीच एक वेगळे आहात, तर तुम्ही परीक्षक झालात तर बरं होईल. आणि त्या कार्यक्रमाचं म्हणजे मी अनाहूतपणे अशी
काय म्हणतात त्याला, आपण म्हणतो की बदली कामगार म्हणून मी तिथे बसले. आणि त्या कार्यक्रमाचं मला खूप आवडलं, की तो कार्यक्रम असा होता की अ, मला भेटलेला माणूस ज्याने माझं संपूर्ण आयुष्य बदललं, त्यांनी भाग घेतला होता. त्यांनी खूप छान सांगितलं की कोणी दारू पित होतं, मग त्यांच्या आयुष्यात भेटलेल्या माणसामुळे त्यांनी दारू सोडली. कोणी एखाद्या साहित्यिकाचं पुस्तक वाचलं आणि त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य बदललं. असा खूप सुंदर कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचा निकाल मला द्यायचा होता आणि मी तो निकाल दिला. उत्तेजनार्थ तिसरा, उत्तेजनार्थ दुसरा पासून पहिल्यापर्यंत आणि त्या कार्यक्रमावर मी भाष्य पण केलं. खरं तर अशा कार्यक्रमात भाग घेण्याची माझी पहिलीच वेळ होती आणि तो कार्यक्रम संपता क्षणी मी एकदम सुसाट पळत सुटली, की मला घराची ओढ होती, मुलीची ओढ होती. तर त्या कार्यक्रमात अगदी त्या बाहेर पडता गेटकडे एक गृहस्थ उभे होते आणि ते मला म्हणाले, की "तुमच्याशी 1 मिनिटं बोलायचंय." म्हटलं, "काही हरकत नाही, बोला." तर ते म्हणाले, की "नाही, आज मी हा संपूर्ण कार्यक्रम पाहिला आणि मला खूप कौतुक वाटलं, की मी जो उत्तेजनाचा तिसरा ठरवला होता, त्याला तुम्ही उत्तेजनाचा तिसरा दिला. जो दुसरा म्हणजे माझ्या मनातला जो निकाल होता, तो तुम्ही तसाच्या तसा ऐकवलात. याबद्दल मला खूप कौतुक वाटलं तुमचं आणि खूप छान बोललात तुम्ही. तर माझ्या दिवाळी अंकासाठी तुम्ही एक कथा लिहाल का?" खरं तर मी कथा वगैरे कधी लिहिलेली नव्हती. मी फक्त कविता करत होते आणि कवितांच्या स्पर्धेत भाग घेत होते. तर मी म्हटलं त्यांना, की "सर आपण कोण?" तर ते म्हणाले, की "मी राजेंद्र कुलकर्णी, धनंजय दिवाळी अंकाचा संपादक." तर धनंजय दिवाळी अंक हा अंक त्या काळात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विकला जात होता आणि हायेस्ट सेल होत होता त्याचा आणि खूप नावाजलेला अंक आहे. आणि माझ्या लहानपणापासून माझे बाबा तो दिवाळीमध्ये घेऊन यायचे, जे काही 4-5 दिवाळी अंक घेऊन यायचे, त्याच्यात तो घेऊन यायचे. तर मी असे म्हणजे डोळे फाडून बघायलाच लागले त्यांच्याकडे, की इतका मोठ्या नावाजलेल्या दिवाळी अंकाचा संपादक मला कथा लिहायला सांगतोय. म्हटलं, "सर मला अनुभव नाही कथा लिहिण्याचा. मी कधी कथा लिहिलेली नाही. मी एक छोटीशी कवयित्री आहे आणि अजूनही कविता स्पर्धांमध्ये फक्त भाग घेत आहे. तर फार मोठ्या व्यासपीठावर वगैरे माझ्या कविता झालेल्या नाही वाचन." ते म्हणाले, "काही हरकत नाही. लिहून तर बघा, प्रयत्न तर करून बघा." आणि त्यांनी जे काही मला कार्ड दिलं, तर मी घरी आले आणि माझी आई खूप बोलघेवडी आहे. आणि ती आम्हाला नेहमी काहीतरी सांगत असते गंमत-जंमत आणि खूप रंगवून सांगायची तिला सवय आहे शिक्षिका असल्यामुळे. तर मी तिला म्हटलं, "आई मला एखादं कथाबीज देतेस का?" आणि मग माझ्या आईनी त्यांच्या शेजारी घडलेल्या माणसाची घटना मला सांगितली आणि मग ती मी कथा रूपात लिहून काढली आणि त्यांना पाठवली. तेव्हा आपण हाती लिहून पाठवत होतो ना, तसं मी त्यांना ते पाठवलं. आणि अक्षरशः 4थ्या-5व्या दिवशी त्यांचं मला पत्र आलं खूप कौतुकाचं, की खूप छान कथा लिहिली आहे, दिवाळी अंकासाठी घेत आहे वगैरे, वगैरे. आणि चक्क मानधनाचा चेक पण आला. म्हणजे माझ्यासाठी किती मोठी घटना होती, की इतकं मानाने माझं आणि नंतर मग मे महिन्यामध्ये त्याची जाहिरात वगैरे आली. आणि मला असं वाटतं, की त्या दिवाळी अंकातल्या कथेचं थोडं कौतुकही झालं आणि त्या कथेमुळे मला एक सदर पण मिळालं आणि ते नवशक्तीच्या संपादकांनी प्रकाश कुलकर्णींनी मला फोन केला आणि त्यांच्याकडे उमलताना नावाचं एक सदर माझं चालू झालं. तर अशा तऱ्हेने गद्य लेखनाची माझी तिथून सुरुवात झाली. क्या बात है ताई! क्या बात है! म्हणजे अगदी अनुभव ऐकत राहावं असं वाटलं. आणि आपल्यासोबत अ, आदरणीय अमोल चरडे सर आणि इंगळकर दादा आपले. दादा स्वागत आहे तुमचं. खूप मंडळी आपल्यासोबत इथे लाईव्ह आलेली आहेत आणि आपला कार्यक्रम, आपले अनुभव ऐकता येतायत ताई. आणि खूप मला पण इथे खूप छान वाटतं. तुमच्याच 2 ओळी इथे म्हणते, "खेळू मनाचा संबंध, तुटू लागतो समाजाशी आणि एका क्षणी शरीराचाही." हा कोणता एकांत? कविता तर सलगी करत नाहीये माझ्या पटलाशी. म्हणजे किती सुंदर आणि काय गांभीर्य दडलेलं आहे या ओळींमध्ये. मला असं वाटतं ताई थोडंसं या ओळींविषयी पण सांगावं. आपण जेव्हा कविता लिहितो ना, तेव्हा आपण एका वेगळ्याच पातळीवर असतो. म्हणजे
माझा स्वतःचा अनुभव असा आहे, की रात्री कुठची तरी मी कविता लिहिते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी विचार करते, "अरे, ही कविता मी लिहिली आहे का?" की मला कुठची कविता आवडली म्हणून मी उतरून काढली आहे कागदावर. तर अशा तऱ्हेने आपण एका वेगळ्याच दुनियेत गेलेला असतो. जसा शरीराशी संबंध तुटलेला असतो आणि मनाशी जो संबंध जोडला गेलेला असतो. मनपटलाशी संवाद आपला होतो आणि आपण ती कविता रचतो असं मला वाटतं. तर खूप वेळा असं होतं, की आपलाच आपल्याला विश्वास वाटत नाही, की ही भावना कुठून माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि या इतक्या सुंदर ओळी मी कशा काय निर्माण करू शकले, असं आहे. अर्थातच, अर्थातच ताई. काय होतं ना, की भावना म्हणजे मनाच्या मखमली एखाद्या कुप्पीत आपण दडवून ठेवलेल्या आपल्याला त्या आपल्या त्या भावना असतात आणि कधी त्या कागदावर उतरतात आपल्यालाही कळत नाही. आणि त्या जेव्हा आपण वाचतो एकांतात वगैरे, तेव्हा आपल्यालाच वाटतं, की खरंच हे आपल्या आपल्या आहेत का? आणि कुठेतरी आपण त्यात इतकं रमून जातो आणि त्या रम्य आठवणीतच आपण पुढे जाऊया आणि पुढचा प्रश्न आहे, की प्रकाशित पुस्तकं व अप्रकाशित साहित्य यामध्ये काही तफावत तुम्हाला जाणवते का? म्हणजे पुस्तक प्रकाशित झाल्यावर म्हणजे तुम्हाला काय अनुभवत आले? म्हणजे पहिलं पुस्तक तुमचं प्रकाशित झालं असेल, तर त्यानंतरचे अनुभव किंवा एकंदरीत तुमची 15 पुस्तकं प्रकाशित आहेत. इतक्या सगळ्या वर्तमानपत्रातून इतकी मोठी-मोठी साहित्य संमेलनं तुम्ही गाजवली आहेत. महाराष्ट्रभरच तुमचं नाव लोकं आदराने घेतात. इतकं सुंदर लिखाण तुमचं आहे. त्या लिखाणाने प्रभावित झालेल्या पिढ्या आपल्या हातून घडत आहेत. तर आम्हाला म्हणजे सर्वांनाच ऐकायला अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. बघ शीतल, कसं असतं तुला गंमत सांगते. जेव्हा माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं, तेव्हा साधारण मला वाटतं 3-4 महिन्यानंतरच्या काळानंतर मला एक फोन आला आणि तो फोन आला, की बीडच्या खेड्यामध्ये कुठेतरी एक कॉलेज होतं. तिकडच्या प्राचार्यांचा मला फोन आला. आता पटकन मला त्यांचं नाव आठवत नाहीये. तर त्यांचा फोन आला आणि मला त्यांनी विचारलं, की तुमचं जे पुस्तक आहे, अ, मात्र एक नाही नावाचा पहिला माझा संग्रह, ज्याला मी म्हटलं, की पाडगावकरांची प्रस्तावना आहे. तर तो आमच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये होता आणि तो मी वाचला आणि मला असं वाटलं, की यातल्या काही कविता घेऊन माझ्या पी-एच-डीच्या थिसिसमध्ये मी घेतोय. तर मला इतकं नवल वाटलं, की मी जर का कविता लिहित राहिले असते आणि कुठच्यातरी दिवाळी अंकातून छापून आल्या असत्या किंवा एखाद्या कार्यक्रमात मी सादर केल्या असत्या, तर एका लिमिटेड मर्यादित संख्येपर्यंत रसिकांपर्यंत त्या पोहोचल्या असत्या. परंतु जेव्हा पुस्तक रूपात आपल्या कविता प्रकाशित होतात, त्याचं पुस्तक येतं, तेव्हा ते पुस्तक कुठपर्यंत पोहोचतं. आता ह्या बीडच्या कुठच्यातरी खेड्यातल्या कॉलेजपर्यंत माझं पुस्तक पोहोचवणं मला तरी शक्य नव्हतं. म्हणजे एकतर प्रकाशकांनी ते पाठवलं असायची शक्यता आहे किंवा दुसरी शक्यता आपण पुरस्कारासाठी, स्पर्धेसाठी जेव्हा पुस्तकं पाठवतो, तेव्हा ती स्पर्धा झाल्यावर ती पुस्तकं कुठच्यातरी लायब्ररीत ती संस्था पाठवते. अशा तऱ्हेने कदाचित ते पुस्तक त्यांच्यापर्यंत पोहोचलं असेल. तर अशा तऱ्हेने एका अ, अ, प्राचार्यांच्या पी-एच-डीच्या थिसिसमध्ये माझ्या कविता समाविष्ट झाल्या. तर मला असं वाटतं, की फार मोठी गोष्ट आहे. आत्ताच आपल्या प्रवीणचं एक पुस्तक आलं, प्रवीण गोकुळकरचं आणि त्याची एक कथा युनिव्हर्सिटीला लागली. तर मला असं वाटतं, की अभ्यासक्रमात लागली. तर मला असं वाटतं, की पुस्तक रूपामध्ये कविता असो, कथा असो, एखादा लेख असो, प्रकाशित झाल्यावर त्याला मोठं व्यासपीठ मिळतं. नक्कीच मिळतं. छान ताई. हा तुमचा प्रवास आणि पहिल्या पुस्तकाबद्दल म्हणजे तुमच्या शब्दातून जाणवत होतं, की तुम्हाला किती आवड असेल त्या सगळ्या गोष्टींची आणि पहिलं पुस्तक प्रकाशित झाल्यावर होणारा आनंद हा काही वेगळाच असतो. कारण असं म्हणतात, की पहिलं पुस्तक म्हणजे आपल्या अपत्यासारखं असतं. त्याला खूप मनापासून आपण जपतो, जाणतो आणि खूप त्याच्यावर प्रेम करतो. तर आपलं पहिलं पुस्तकही तसंच असेल, तुमच्याही भावना तशाच असतील आणि मिळालेला अ, त्या लिखाणानंतर किंवा पुस्तक प्रकाशनानंतर आपल्याला ज्या काही संधी मिळाल्या, त्या संधीचं तुम्ही खऱ्या अर्थाने सोनं केलं.
तर याही गोष्टीसाठी आपण म्हणजे मला तर वाटते खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ म्हणावं लागेल, की हा प्रवास सुरू झाल्यानंतर एक वेगळा आत्मविश्वास, एक वेगळं कौशल्य आपल्या अंगी यायला लागतं आणि त्यातून आपण घडत जातो. कारण एक पुस्तक प्रकाशित झालं म्हणजे असं वाटतं आपल्याला, की हां, आपल्याला लिहिता येतंय. म्हणजे मला स्वतःचे अनुभव इथे थोडेसे शेअर करावेसे वाटतात आणि आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि जेव्हा तुमच्यासारख्या लोकांची थाप पाठीवर मिळते किंवा दाद मिळते किंवा आशीर्वाद मिळतो, तेव्हा वाटतं की खरंच चला आपण हा प्रवास आता पुढे चालूया. तर हा असाच प्रश्नांचा प्रवास आपण पुढे नेऊयात. तर या पुस्तक लेखनामुळे तुमच्या जीवनावर किंवा व्यक्तिमत्त्वावर याचा काय परिणाम झाला किंवा त्यामध्ये काय बदल झाला हे आम्हाला ऐकायला आवडेल? सुरुवातीला जेव्हा मी लिहित होते तेव्हा फार वाचत नव्हते. तर आपण जेव्हा साहित्यिक कार्यक्रमात जायला लागतो, तेव्हा आपल्याला काही आपले मित्र-मैत्रिणी त्यांची पुस्तकं देतात किंवा आपल्याला कुठच्यातरी एखाद्या विषयावर लेख लिहायला सांगतात. तेव्हा त्या अनुषंगाने आपण लायब्ररीतून काही पुस्तकं आणून वाचतो किंवा वर्तमानपत्रामध्ये त्या विषयावर आलेल्या लेखांचं आपण परत-परत वाचन करतो. किंवा मग लायब्ररीमध्ये जाऊन मुद्दाम पुस्तकं घेतो. म्हणजे घेऊन वाचतो. तर या सगळ्याचा असा परिणाम होतो, की आपण जे लिहितोय त्याच्यापेक्षा खूप वेगळं आणि खूप चांगलं अ, लिहिलं जात आहे किंवा लिहिलं गेलेलं आहे. आणि मग तिथे असा मनामध्ये विचार येतो, की हे सगळं आधीच लिहिलं गेलंय. मग मी परत तेच का लिहितीये? काहीतरी मला वेगळं लिहायला पाहिजे, वेगळा विचार करायला पाहिजे आणि मग त्याच्यातून आपल्याला असं लक्षात येतं, की आपण वेगळा विचार केला पाहिजे, तो वेगळा विचार मांडला पाहिजे आणि मग आपल्या लेखनामध्ये हळू बदल व्हावे लागतात. आत्तापर्यंत आपण जे वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं ते लिहितो आणि मग याच्यामुळे आपण अभ्यासपूर्ण काहीतरी अ, निर्माण करू लागतो आणि मला असं वाटतं, की आपण काहीतरी वेगळं लिहिलं, की कोणालाही वेगळेपण आवडतं ना. म्हणजे साधा आपण एखादा पदार्थ घरामध्ये नेहमी तोच करतो. पण आपण एक वेगळेपणाने केला, की घरातले सगळे खुश होतात. त्यांना ते छान वाटतं. तर तसंच आहे लेखनामध्ये आपण एखादा विचार एकाच प्रकारे तो कारण जगणं आपलं तेच आहे ना. सगळेजण तसंच प्रेम करतात, सगळेजण तशाच प्रेम कविता लिहितात. तर वेगळेपणाने काहीतरी कोणीतरी लिहिलं किंवा मांडलं, की मजा येते आणि छान वाटतं आपल्याला. तर असं आपण मग हळू लिहू लागतो. कठीण आहे, पण हळू प्रयत्नाने किंवा अभ्यासाने ते जमू शकतं. किती छान! आणि तेव्हापासूनच मला असं वाटतं, की म्हणजे आता तुमचं संपूर्ण भरत म्हणावं लागेल खरं तर. हा प्रवास इतका मोठा, इतका अथांग सागरासारखा झालाय आणि इतकी लोकं तुम्हाला ओळखतात. अगदी आदराने तुमचं नाव घेतात. तर त्यामागे खरं तर ही सगळी मेहनत असेल, हे सगळं वाचन, लिखाण, तेवढा अभ्यास आणि प्रत्येक ठिकाणचे अनुभवांचा साठा करत त्या गोष्टींची शब्द स्वरूपात मांडणी करणे खूप अवघड आहे खरं तर. पण आपण ती इतकी सरसपणे कामगिरी ती बजावली आहे आणि आज महाराष्ट्रभरात तुम्ही लोकप्रिय झालात. तर ताई खरं तर प्रतिभा सराव हे नाव फक्त नाव राहिलं नाही. तर एक प्रतिभा संपन्न, सुप्रसिद्ध, अनेक पुरस्काराने सन्मानित 15 पेक्षाही अधिक पुस्तकं, दिवाळी अंकातून तर वर्तमानपत्रातून, विविध ऑनलाईन, ऑफलाईन कित्येक माध्यमातून आपलं साहित्य महाराष्ट्राच्या नव्हे तर मी म्हणेन संपूर्ण भारतात अगदी कानाकोपऱ्यात आपलं प्रसिद्ध झालंय, पसरलेलं आहे. आपल्या शब्दपुष्पांचा सुगंध भारतभर पसरलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? किंवा तुमचे अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील. कसं असतं ना, आपण स्वतः फार काही करत नाही. म्हणजे आपण करतो ते कोणाच्या तरी प्रोत्साहनामुळे, कोणाच्या सोबतीमुळे असं आपण पुढे जात असतो. त्यामुळे आपण इंडिव्हिज्युअली एकटं असं काही करू शकत नाही. आजही मी जेव्हा लिहिते, तेव्हा माझं जे लेखन असतं, ते मी माझ्या मैत्रिणीला पाठवते. माझ्या मैत्रिणीचं नाव रजनी कुलकर्णी. तर तीही भौतिकशास्त्र शिकवायची माझ्यासारखी कॉलेजमध्ये आणि तिचं मराठी खूप उत्तम आहे, उत्तम वाचक आहे. ती लिहीत नसली तरी. आणि ती मला सुरुवातीला सांगायची, की "अगं,
या व्याकरणाच्या तुझ्या चुका आहेत किंवा इव्हन भाषण करताना जेव्हा ती समोर बसलेली असायची तेव्हा ती मला सांगायची की तुझा हा उच्चार चुकतोय. हा, तर असं कोणीतरी आपल्याला निंदकाचे घर असावे शेजारी म्हटलं जातं. तर अशी माणसं आपल्या आपल्या आयुष्यात असणं फार जरुरी आहे, की नुसताच आपलं कौतुक होणं किंवा आपल्याला पुरस्कार मिळणं या पलीकडे जाऊन की हे तुझं चुकतंय, हे काय लिहिलंयस तू, हे बरोबर नाही. म्हणजे परेन जांभळे नावाचे आमचे एक कवी मित्र होते, खूप सिनियर होते, आता ते नाहीयेत. पण एका दिवाळी अंकात माझी एक कविता प्रकाशित झाल्यावर त्यांचा फोन आला होता मला, की "तुझ्या मानेवर कोणी बंदूक ठेवली होती का? कविता दिलीच पाहिजे म्हणून? तर का अशी कविता लिहिली? कविता तुला कळत नाही का ही चांगली कविता नाहीये, आपल्या हातून चांगलं लिहिलं गेलेलं नाहीये? तर जर नसेल चांगलं लिहिलं गेलं, तर तू सांग दिवाळी अंकांना, की माझ्याकडे नाहीये चांगली कविता." तर अशा तऱ्हेने मला स्वतःच्या कवितेकडे, माझ्या स्वतःच्या साहित्याकडे कोणतं प्रकाशित करावं, कोणतं कविता फाडून टाकावी, कोणत्या लेखामधली 4 वाक्य काढून टाकावी, कोणत्या कथेमधला एखादा पॅरा काढून टाकावा, हे लक्षात आलं अशा लोकांमुळे. तर जसे कौतुक करणारी लोकं आपल्या आसपास असतात किंवा असायला हवी, तशी आपल्याला ओरडणारी, आपल्या चुका दाखवणारी माणसं आपल्याला आपल्या आयुष्यात लागतात. तेव्हाच आपण प्रगती करू शकतो आणि पुढचा प्रवास करू शकतो. खरं तर अशी माणसं आपल्या अवतीभोवती असायलाच हवी. कारण नुसतंच छान झालाय म्हणून कौतुक करणारी आणि कुठे चुकते आहे आणि ही चुका दुरुस्त करून ही कुठे पुढे गेली पाहिजे या भावनेनी आपल्याला अतिशय सौम्यपणे, व्यवस्थित आपल्या भावना समजून घेणारी व्यक्ती आपल्यासोबत असली, तर आपण निश्चितच तो प्रवास पुढे यशस्वीरित्या पार पाडू शकतो असं मला वाटतं. आणि अशी माणसं आपल्यासोबत आहेत याचा मलाही अभिमान वाटतो. कारण अ, तुमच्या आयुष्यात जसं रजनीताई आहेत, अ, तसंच मी पण माझ्या चुका किंवा म्हणजे बरेच वेळा माझे मिस्टर मला सांगतात, कधी-कधी ओरडून सांगतात, की "हे चुकलंय, हे बरोबर कर." तर या व्यासपीठावर मी त्यांचे आभार मानते आणि नक्कीच. आणि खरंच आज तुमचे अनुभव ऐकून खूप छान वाटलं. आपण अर्ध्या तासापासून गप्पा मारतो आहोत, तुमचे अनुभव ऐकतो आहोत. गेले 4 वर्षे सातत्याने दर रविवारी प्रहार या वर्तमानपत्रात प्रतिभा रंग नावाचं सदर प्रसारित होत होतं. तर या सदराचं वैशिष्ट्य अ, थोडक्यात आपण आपल्या अ, या श्रोत्या वर्गांना ऐकावं अशी मी आपल्याला विनंती करते. नक्कीच. तर प्रहारमध्ये जे माझं प्रतिभा रंग नावाचं सदर चालू आहे, त्याचं वैशिष्ट्य असं आहे, की कोणताही प्रसंग असो, दुःखाचा असो किंवा आत्महत्येची घटना असो किंवा अ, कुठचीही घटना असो, पण त्याचा शेवट मी सकारात्मकतेने करते. म्हणजे तू पण हं, हं. शिक्षिका आहेस. आपल्याकडे आपल्या शब्दवेलवर भरपूर रंजनाताई असेल किंवा बरेच जण आपण शिक्षिका आहोत सगळेजण. आपला ना मूळतः पिंड असा असतो, की आपण विद्यार्थ्यांना नेहमी पॉझिटिव्हिटी द्यायचा प्रयत्न करतो. आपण सकारात्मकता द्यायचा प्रयत्न करतो. तर सातत्याने दर रविवारी 4 वर्ष मी लिहीत आहे आणि अजूनही ते सदर चालू आहे. तर माझी अशी भावना आहे, की हे सदर जे आहे त्याचा शेवट हा नेहमी मी सकारात्मकतेने करते आणि जमतंय मला ते करायला आणि मला असं वाटतं, की अ, सगळं असं जे जगामध्ये जे काही आता घडत आहे, खूप आपण वर्तमानपत्र उघडलं किंवा Facebook उघडलं, की खूप वाईट बातम्या किंवा वाईट गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. आपण दुःखी होतो. तर आपण त्या दुःखातून कसं बाहेर यायचं? म्हणजे स्वतः तर डिप्रेस व्हायचंच नाही. पण आपल्या सोबत असणाऱ्या लोकांना, समाजाला कशी पॉझिटिव्हिटी द्यायची, कशी सकारात्मकता द्यायची. तर हा जो आपण प्रयत्न करतो, तर मला असं वाटतं, की सदर हे फार मोठं माध्यम मला मिळालेलं आहे, की ज्याच्यातून मी ही सकारात्मकता लोकांना देऊ शकतीये आणि म्हणून मला हे सदर फार महत्वाचं वाटतं. या सदराचं पहिलं पुस्तक प्रतिभा रंग नावाचं प्रकाशित झालेलं आहे. डॉक्टर सुकृत खांडेकर ज्यांनी मला हे सदर चालवण्याची संधी दिली. तर त्यांची प्रस्तावना या सदरासाठी मला मिळालेली आहे आणि हे चालू आहे.
बघू आणखी किती काळ मला हे लिहिता येईल. आणि सदर लेखनाचं मला असं वाटतं, की खूप महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे, की आपला हात लिहिता राहतो आणि आपला हात लिहिता राहणं, हे मला असं वाटतं सगळ्या दृष्टीने मला अतिशय महत्वाचं वाटतं. क्या बात है! खूप सुंदर अनुभव आपण इथे शेअर केलेत. अ, पुस्तक म्हणजे नुसतंच एक कागद किंवा शाईचं लेणं नसतंच. जगण्याला गवसलेली एक नवी सकारात्मक दिशा आहे. आणि वाचाल तर वाचाल किंवा हे ह्या अशा गोष्टी आपण पूर्वीपासून ऐकतो आहोत, अनुभवतो आहोत. तर पुस्तक म्हणजे एक नुसतंच पेन आणि कागदाचा असलेला संबंध नाही, तर पुस्तक म्हणजे जीवन आहे खरं तर. एखाद्या जीवन चरित्रावर आधारित किंवा एखाद्याचं जगणं आपण तिथे रेखाटतो असं मलाही वाटतं. ताई खूप छान वाटलं. आपण इथे इतक्या वेळापासून आपण गप्पा मारतो आहोत. तर आपण वळूया पुढल्या प्रश्नाकडे आणि तो खरं तर खूप महत्वाचा आहे आजच्या पिढीसाठी, आमच्या सर्वांसाठी आपलं मार्गदर्शन आम्हाला या विषयावर खूप महत्वाचं ठरेल असं मला वाटतं आणि ते म्हणजे की आजच्या आधुनिक एआयच्या विश्वात लिखित स्वरूपातील साहित्य याचं महत्त्व कमी होत आहे का? किंवा त्याच्यामध्ये काय बदल तुम्हाला जाणवत आहेत? इतक्या वर्षापासून तुम्ही लिहितात आणि इतकं सगळं अनुभवांची साठवण तुमच्याकडे आहेत. तर या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? आणि त्या थोडंफार मार्गदर्शन पण आम्हाला करावं, अशी मी आपल्याला इच्छा व्यक्त करते. कोणतंही साहित्य जेव्हा लिखित स्वरूपात येतं, तेव्हा त्याचं महत्व आहेच. आणि कितीही आपण म्हटलं, की आजकाल लोकं पुस्तकं वाचत नाहीत, तर ते फार बरोबर नाहीये. लोकं पुस्तकं घेतात, वाचतात आणि आपण दिवसेंदिवस पाहतोय, की प्रकाशक वाढतायत. आपण आता सर्जनशील शब्दवेली सुद्धा आपण एक प्रकाशन संस्था स्थापन केली आहे आणि आपण प्रकाशक झालेलो आहोत आणि आपली पुस्तकं येत आहेत त्याद्वारे. तर असे कितीतरी प्रकाशक आहेत आणि जे सांगतात, की पुस्तकं विकल्या जातात, व्यवस्थित विकल्या जातात. तर ती कुठे कुठच्या शाळा कॉलेजेसमध्ये ती नेऊन द्यायला हवी किंवा लायब्ररीमध्ये विकायला हवी किंवा साहित्य संमेलनांमध्ये त्यांचे स्टॉल लावायला हवेत. हे फक्त आपल्या लक्षात आलं पाहिजे, की कोणत्या स्वरूपातली ती पुस्तकं आहेत. तर ती त्या ठिकाणी नेऊन ती पुस्तकं आपण विकली तर ती बरोबर विकल्या जातात. आणि हा खूप चांगला म्हणजे आपण प्रकाशन संस्था हा खूप चांगला व्यवसाय आहे. ते खूप चांगलं काम करत आहेत आणि मला असं वाटतं, की जोपर्यंत शब्दवेल किंवा यासारखे अनेक साहित्यिक उपक्रम चालू आहेत आणि आपल्यासारखे सगळेजण त्याच्यामध्ये खूप ॲक्टिव्हली काम करत आहात, तोपर्यंत पुस्तकांची विक्री होत राहणार, पुस्तकांना पुरस्कार मिळत राहणार आणि पुस्तकांच्या संबंधित जे काही व्यवहार आहेत, ते मला नाही वाटत, की कितीही ऑनलाईन किंवा काही झालं तरी ते बंद होतील असं मला वाटत नाही. आणि कोरं पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा जो आनंद आहे, तर तो वेगळा आहेच आणि तो महत्वाचा आहे. क्या बात है! म्हणजे बोलत नसूनही पुस्तके खूप काही सांगून जातात. भूतकाळाच्या स्मृती आणि भविष्याचा वेध घेतात. जगाच्या गर्दीत जेव्हा आपण स्वतःलाच हरवून बसतो, तेव्हा पुस्तकाच्या एका पानात आपण पुन्हा आपल्यालाच गवसतो, असं म्हणायला हरकत नाही. ताई खूप अगदी छान आपण बरोबर आहे. इथे बोललात आणि अगदी 40-42 मिनिटापासून आपलं मार्गदर्शन आम्ही ऐकतो आहोत. आपला हा प्रवास असाच आपण सुरू ठेवूयात. कारण कोरोना काळामध्ये सर्जनशील शब्दवेल साहित्य समूहाने जवळपास 500 ते 700 प्रोग्राम आपण ऑनलाईन घेतलेत. त्याच्यामध्ये मी सुरुवातीलाच उल्लेख केलेल्या प्रमाणे पुष्कळशे कार्यक्रम या व्यासपीठावरून इथून आपण ते सादर केलेत आणि खूप छान सगळ्यांचा रिस्पॉन्स आपल्याला मिळाला. अनेकांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले. हा असाच प्रवास आपण सुरू ठेवूया आणि आजच्या या पहिल्या भागाचा आपण इथे समारोप करूया, अशी मी आपल्या आपल्या मी म्हणजे आपल्या कवितेने अनुभूतीने समारोप करते. कवितेच्या 4 ओळींनी आपण समारोप कवितेने. करूया. शेवटी
कितीही गद्यलेखन अर्थातच, केलं तरी शेवटी मी कवी आहे आणि मला असं वाटतं शुद्धोबेलवर आपण अर्थातच. सगळेच कवी आहोत. तर एका छोट्याशा कवितेने मी या कार्यक्रमाची सांगता करते. कवितेचं नाव आहे जोडा. त्याच्यासोबत असताना लोक म्हणतात, किती शोभून दिसतो जोडा. जोडा म्हणजे कपल हां. त्याच्यासोबत असताना लोक म्हणतात, किती शोभून दिसतो जोडा. मी मनात म्हणते, सिल्कच्या साडीला जरीचे काठ शोभूनच दिसतात. मी मनात म्हणते, सिल्कच्या साडीला जरीचे काठ शोभूनच दिसतात. पण ते काठ ती साडी नेसणारीला किती आणि कुठे टोचतात ते तिचं तिला माहीत, ते तिचं तिला माहीत. क्या बात है ताई! म्हणजे काय जिवंतपणा म्हणजे कोणी विचारही करू शकत नसेल. म्हणजे इथे म्हणेल मी, की असं म्हणतात, की "जहाँ ना पोहोचे रवी, वहाँ पोहोचे कवी." तर साडीच्या साडीच्या काठाच्या भावना आपण इथे व्यक्त केल्यात आणि ती कशी टोचते, म्हणजे अर्थातच काय, की ते टोचणं म्हणजे काय नुसतंच साडीचं टोचणं नव्हेच. तिचा संसार सुरू असताना तिच्या अवती-भोवती किंवा तिच्यातली होणारी ती घालमेल किंवा तिच्यातल्या त्या सगळ्या गोष्टी, तिचा तो संघर्ष त्यातून आपण दिसून येतो. त्यात टोचण्यातून असं मला वाटतंय. ताई खूप छान अ, आपलं मार्गदर्शन पुस्तकांवर बोलू काही किंवा पुस्तकांशी निगडीत हा जो आपला साहित्य संवाद कार्यक्रम आहे, आजचा पहिला भाग आहे. आपण खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आपला हा प्रवासही खूप छान होईल असा आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेच असं मनस्वी ठरवून आज आपण आपला कार्यक्रम इथे थांबूया, असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा सर्जनशील शब्दवेलच्या वतीने मी आपल्या सर्व प्रेक्षकांचे, सर्व मान्यवरांचे आणि आदरणीय प्रतिभाताईंचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते आणि आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद. खूप छान मुलाखत घेतली. सर्वांचे